आपलं नाव सांगा. ओपन हरिनन नव्हतं. जर तुम्ही आता देवठण बाजरी करता ना, मग त्याचं एक महत्त्व थोडक्यात सांगा. आता आमची बाग ती एक बऱ्याच दिवसापासून आहे. हं. जन्मापासून असं का रे? हा जन्मापासून ते काय चांगली पिकती बरं का, पण तिला शेणखत जास्त लागतं. देवठण बाजरीची बीज निवड कशी करता? ते पुन्हा नंतर सोंगणी केल्याच्या नंतर मोठा लेखांचा बाजूला काढून मोठ्या लेकांचं बाजूला काढतात ना. ठीक. याळाव करणे वाढण्यास मोठी. वाढण्यास ती गण 7 फुटापर्यंत जाते. मग ते वाऱ्याचा वगैरे काही पीक भरून आल्यानंतर वाऱ्याचं काही हे होतं का त्याच्यावर? येतो प्रॉब्लेम कधी कधी, जास्त वारा आणि पाऊस जर झाला ते, पण तशी ती काय सहसा करून पडत नाही. कारण आधी जर पाऊस व्हायला असला पेरणीच्या टायमाला तर मग काय पडत नाही. पण पाऊस पहिल्यांदा कमी असल्यानं वाढ जर झाली, कारण जमीन फुसकी राहिली ना, मग नंतर बोजा झाली होती. पाऊस पाणी कसं लागतंय देवठण बाजरीला? सहसा करून पाण्याची एवढी गरज नाही. गरज नाही म्हणजे कमी पाण्यात सुद्धा येऊ शकते बोली. कमी पाण्याची येऊ शकते. बरं. आणि त्याचा जो चारा वगैरे कसा? चारा दुसऱ्या बाजऱ्यापेक्षा चांगला चारा. ठीक आहे, चालतं. मग बाकी काही अजून मग किती पिढ्यांपासून तुम्ही करतात भाऊ? ही दुसरी पिढी. ही दुसरी पिढी. तुमचे वडील आणि तुम्ही? तसं म्हणायला गेलं तर तिसरी पिढी चालू आहे. आणि देवठण बाजरी आणि इतर बाजारांमध्ये काय फरक वाटतो बा तुम्हाला? खाण्यामध्ये भरपूर फरक आहे. खाण्यामध्ये गोडी जास्त आहे आणि कसदार आहे. हे आपल्या संगमनेर तालुक्यातलं एक देवठण बाजरी म्हणून आहे आपलं. ती आता सध्या नष्ट होत चालली. तर तुमचं म्हणणं काय आणि शेतकऱ्यांना तुम्हाला काय सांगावं असं वाटतं? आता शेतकरी सध्या जे ज्यादा आवडत नाही हायब्रिड बाजरीच जास्त आहे. ते शेतकरी आता काय नीती नाही सहसा करून आमच्याकडून नेत होते बरेचसे, पण आता कमी झाले. कारण पाणी पाऊस बी तिला याळावं नाही आणि हिला जरा थोडे जास्त दिवस लागेल. तरी किती महिने लागतात त्याला? हिला 3.5 महिने. 3.5 महिने. दुसरी बाजरी 3 महिने जाते ती 3.5 महिने घेते. त्याच्यामुळे जरा लोक पाऊस नाही, त्याच्यामुळे लोक काना करावं. तर एका गावामध्ये तुम्हीच आता हे करतात ना देवठण बाजरी, बाकी कोणी करत नाही का? करतात ना, त्याचे खापुरती करतात लोक. बर, विकत नाही ते? नाही, विक्री करताना. ठीक आहे. अजून काही माहिती देवठण बाजरीबद्दल? बर.